श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 17. हा अध्याय वाचल्याने योग सिद्धीची प्राप्ती होऊन सन्मार्ग लाभेल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. दुसरा दिवस उगवला. कानिप गोपीचंद राजाला म्हणाला, राजा गोपीचंद, जालिंदर नाथाला कोठे पुरले ती जागा दाखव. राजा म्हणाला, चला दाखवतो. कानिपाने त्याच्याबरोबर शिष्यांना पाठविले. शिष्य जागा बघून आले. राजाला कानिप म्हणाला, राजा, जालंधर गुरुला बाहेर काढण्यापूर्वी तू तुझ्यासारखे दिसणारे 5 धातूचे 5 पुतळे तयार कर. राजाने कारागिरांकडून सोने, रुपे, पितळ, तांबे, लोखंड या धातूचे पुतळे तयार करून घेतले. जालंधरला पुरले होते त्या जागेवर ते पुतळे घेऊन आला. कानिपही त्या जागी आला. तो म्हणाला, राजा, खड्ड्याच्या मधोमध तुझा सोन्याचा पुतळा ठेव आणि कुदळ घेऊन खणायला प्रारंभ कर. राजाने आपली सुवर्ण प्रतिमा ठेवून खणायला सुरुवात केली. त्या क्षणी जमिनीतून आवाज आला, कोण खणतय? मी गोपीचंद राजा, असे म्हणून तो वेगाने खड्ड्याबाहेर गेला. त्या क्षणी त्याची सुवर्ण प्रतिमा जळून गेली. राजा घाबरला. कानिपाने धीर देत रुप्याची प्रतिमा ठेवायला सांगितले. राजाने रुप्याची प्रतिमा ठेवून खणायला सुरुवात केली. तोच पुन्हा आतून आवाज आला आणि गोपीचंद राजा वेगाने वर येताच रुप्याची प्रतिमा जळून गेली. याप्रमाणे 5ही पुतळे जळून गेले. जालंधर विचार करू लागला, 5 वेळा आपण गोपीचंद राजाला भस्म करण्याचे प्रयत्न केले तरीही तो जिवंत कसा? आता मात्र तो दिसला तर चिरंजीव होईल. चिरंजीव मंत्राचे भस्म गोपीचंदाच्या मस्तकाला लावून कानिपाने घाव घाल म्हणून आज्ञा केली. आतून आवाज आला, कोण घाव घालतोय? गुरुजी, मी तुमचा बालक कानिप. तुम्हाला भेटायची ओढ लागली म्हणून गोपीचंद राजाला खणायला सांगितले. हे ऐकताच जालंधरचा राग शांत झाला. सेवकांना खणायला आज्ञा करून राजाने खड्डा मोकळा केला. परंतु वज्रास्त्रावर घाव पडताच खनखन आवाज येऊ लागला. जालंधराने इंद्रास्त्र योजून वज्रास्त्र दूर केले व तो बाहेर आला. जालंधर बाहेर येताच कानिपाने त्याला आलिंगन दिले. गुरु शिष्य भेटले. राजाला पाहून जालंधर म्हणाला, कानिपामुळे तू वाचलास, आता मात्र चिरंजीव होशील. तुला वैराग्याचा मार्ग आणि ऐश्वर्याचे उपभोग दोन्ही मार्ग मोकळे आहेत. तू जे मागशील ते मी तुला देईन. राजाने विचार केला. योग सामर्थ्याने जालंधर 11 वर्षे खोल कुपातही जिवंत राहिला. आपल्याला तर क्षणात भस्म करून टाकू शकतो. राज्य ऐश्वर्यापेक्षा योगाचे वैराग्याचे वैभव श्रेष्ठ आहे. राजा वैभव क्षणभंगूर असते. वैराग्याचे वैभव चिंता मिटवणारे चिरंतन असते. असा विचार करून राजाने जालंधरला विनंती केली, महाराज, मला इथले काही नको, आपल्यासारखे करावे. जालंधर म्हणाला, राजा, नीट विचार कर, निश्चयपूर्वक निर्णय घे. त्याचा निश्चय पाहून जालंधराने त्याला शाब्बासकी दिली. कृपादृष्टीने संपूर्ण निहाळले. कानात मंत्रोच्चार केला. त्यामुळे त्याचा मोह नष्ट झाला व तो विनयशील झाला. मग जालंधराने वडाचा चीक काढून त्याच्या केसाच्या जटा वळल्या. त्याला कौपीन नेसवली. त्याच्या कानावर मुद्रा काढल्या. भस्माची भिक्षेची झोळी त्याप्रमाणे शैली कुबडी कथा त्यांच्या हाती दिली. त्यांच्यामध्ये पूर्ण परिवर्तन झाले.
ही वार्ता राजवाड्यातील अंतपुरात पोचली. सर्व राण्यांना शोक आवरेना. लुमावती आणि इतर स्त्रिया, स्वामी, तुम्हाला संसार करायचा नसेल तर जवळच्या अरण्यात पर्णकुटी बांधून राहा. आम्ही तुमच्या तपश्चर्येच्या मार्गात अडथळा आणणार नाही. तुमच्या साधनेत तुमची सेवा करू. नाना प्रकारच्या समस्या कशा निर्माण होतील याचा पाढा वाचला, परंतु गोपीचंदाने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. राजावरच्या विषय ओढीने त्या जवळ येऊ लागल्या. हे पाहून राजाने कुबडी फावडी उगारली. हे दृश्य पाहणाऱ्या राणी मैनावतीने आपल्या मुलाला शेवटची दीक्षा म्हणजे शिजवलेले अन्न आणले व गोपीचंदाच्या झोळीत घातले. राजाने आपल्या मातेला साष्टांग नमस्कार केला व तिचे आशीर्वाद घेतले. गोपीचंद, जालिंदर, कानिफ, मैनावती यांनी योग मार्गासंबंधी 3 दिवस खूप चर्चा केली. जालिंदर म्हणाला, राजा, तू बद्रिकाश्रमात ये व तेथे 12 वर्षे खडतर तपश्चर्या कर. राजा गुरु आज्ञेनुसार बद्रिकाश्रमात जाण्यासाठी निघाला. राजाला निरोप देण्यासाठी दूरवर राण्या, प्रजाजन, प्रधानमंडळ हेलपट्टम नगराच्या सीमेपर्यंत आले होते. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू आले होते, परंतु राजा शांत होता. लुमावती गोपीचंद यांचा पुत्र मुक्तचंद याला राज्याचा अधिपती नेमला. जालिंदराच्या हातून राज्याभिषेक केला. सर्व मंत्र्यांचा, सरदारांचा यथोचित गौरव करून त्यांना वस्त्रे भूषणे दिली. सर्व राण्यांना मुक्तचंदाच्या आज्ञेत राहा म्हणून आदेश दिला. राणी मैनावतीला गोपीचंदाप्रमाणे मुक्तचंदाची काळजी घेण्यास सांगितली. याप्रमाणे जालिंदर, कानिफ व त्याच्या हजारो शिष्यांनी 6 महिनेपर्यंत नगरीत वास्तव्य केले. राज्याची घडी बसविली व ते पुढे तीर्थयात्रेला गेले. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.